मोठा रोड आहे. बघा मी आता रोडच्या कडेला आलेला आहे आणि रोडच्या जवळून व्हिडिओ घेत आहे. बघा ड्रॅगन फ्रूटची शेती आहे. अंदाजे 1.5 ते 2 एकर आहे. त्याच्या पलीकडं पण आहे. बघा नजारा किती छान आहे. मी 4-5 वर्षापूर्वीची बाग आहे. बघू शकता हे जे मागं दिसालेलं हे ड्रॅगन फ्रूटचं झाड आहे आणि त्याला ड्रॅगन फ्रूट पण आलेलं आहे छोटं. आणि मी लातूरून येताना आवर्जून बाग बघण्यासाठी थांबलेला आहे. तर एक अंदाजा 1-1.5 टन माल अजून 1.5 महिन्याने निघेल याच्यावर. आणि हे सिमटाचा पोल आहे आणि त्याच्यावर चौकनी बनवलेलं ते सपोर्टसाठी सिमटाचंच आहे. आणि ते रवून व्यवस्थित खाली बांधून ते मध्ये सुराख आहेत, त्या सुराखामधून वरी काढलेले आहेत. बघू शकता. मी लातूरून येताना गावाकडे लातूरच्या जवळ कोळपा नावाचं गाव आहे, त्या शिवारामध्ये सध्या ड्रॅगन फ्रूटच्या शेतीमध्ये थांबून व्हिडिओ बनवलेला आहे. तर बघू शकता ही ड्रॅगन फ्रूटची लाईनिंग. बघा असं पण लाईनमध्ये आहे आणि असं पण लाईनमध्ये. अंदाज याच्या 4-5 ते 7 फुटाचं अंतर आहे मधात. आणि ही ड्रॅगन फ्रूटचे फळं आहेत, हे बघू शकता. अशा प्रकारे मी आता व्हिडिओ बनवलेला आहे. हे बघा हे सध्या कच्चा आहे 50-60 ग्रामचं. आणि जेव्हा पिकल या कलरचं होईल, गुलाबी कलरचं होईल, तेव्हा हे 250 ते 300 ग्रामचं होईल. आणि शेतकऱ्याचा रेट हे 250 ते 150 ते 120 रुपयाप्रमाणे जाऊ शकतात. आणि जर किरकोळ इकलाव तर 200 रुपये पर केजी याचा रेट आहे. तर अशा प्रकारे मी व्हिडिओ बनवलेला आहे. आता मी थोड्या वेळाने टाकणार आहे. 2 एकर आहे शेती ड्रॅगन फ्रूटची आणि एकरी 5 लाख रुपये खर्च आहे. खर्च आहे शिमटाच्या खांब्याचा जास्त आहे. आणि ड्रॅगन फ्रूटचं रोप पण महाग असू शकते का, आता मला माहीत नाही. तसे इथं जे ड्रॅगन फ्रूटचे शेतकरी राजे आहेत ते इथं नाहीत, म्हणून मी तुम्हाला ती माहिती सांगू शकत नाही. तर बघा या ड्रॅगन फ्रूट आहे आणि ह्याला वरती काटे आहेत, तुम्ही बघू शकता. हे ड्रॅगन फ्रूट आहे आणि हे याला इथं काटे आहेत छोटे छोटे. अडीच एकरची बाग आहे. 12 ते 13 लाख रुपये मिनिमम खर्च आलेला आहे सरला हे करण्यासाठी. बघा इकडं पण लाईनिंगमध्ये आहे. इकडची लाईनिंग एक क्रॉसमध्ये लाईनिंग आहे आणि ही ती सरळमधली आहे. तर अशा प्रकारे एका झाडाला 4 ते 5 असे ड्रॅगन फ्रूट लागलेले आहेत, तुम्ही बघू शकता. नमस्कार आणि शुभ दुपार सर्वांना. मी सांगू इच्छितो की हे जे दिसालेलं झाड म्हणा काही तुम्हाला वाटत असेल कशाचं आहे, तर हे आहे ड्रॅगन फ्रूटची शेती. आणि ही शेती कुठं मी बाहेर न जाता आपल्या मराठवाड्यातली आहे, मी हे तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करणार आहे. तर मी आज एका गेस्टला सोडायला लातूरला आलो होतो आणि लातूरून येताना कोळपा नावाचं छोटंसं गाव आहे लातूरच्या जवळच. आणि त्या कोळप्या गावाच्या शिवारामध्ये एका शिक्षकाने रोड जमीन आहे, तर अशी अंदाजे ही
1.5 किंवा 2 एकरची बाग त्याने लावलेली आहे आणि एकरी खर्चा हे एकदाच आहे, पण एकरी खर्चा 4 ते 5 लाख आहे. पुन्हा खर्चा करण्याची गरज नाही, का तर हे खर्चा पक्षी ह्या सिमेंटच्या खांब्याचा आहे. तर तुम्ही बघू शकता किती छानपैकी असं हे खांबावरती चौकनी बनवलेलं आहे, का तर खालून येणारे ड्रॅगन फ्रूटचं झाड आहे ते याच्या मधातून येऊन असं लटकणार. याचं कारण एवढंच आहे की हे जे झाड आहे हे तुटण्याची शक्यता असते, म्हणून ते वरून फळाचं वजन जास्त झाल्यामुळे तुटू नये म्हणून हे सपोर्ट हे सिमेंटाच्या पोलाचा आहे. तर तुम्ही बघू शकता. तर ही 2 एकरची बाग आहे आणि मी लातूरून येताना आवर्जून थांबून रोड टच आहे बघा, गाड्या जात आहेत. तर मी असा व्हिडिओ बनवण्यासाठी मी मुद्दाम इथं थांबलेला आहे आणि तुम्हाला मी गेलेले भरपूर अंदाज तर सांगता येत नाही, का आता भरपूर ह्याचं उत्पन्न घेतलं असेल सरनं. आणि दुसरे पण फळ लागलेले आहेत बघा. कच्चं फळ आहे, कच्चं फळ आहे म्हणलं तरी नाही तरी 60 ते 70 ग्रामचं आहे. सध्या कच्चं आहे आणि हे 250 ते 300 ग्रामचं फळ तयार होते. तर बघू शकता इथं एक आहे, इथं एक आहे आणि इथं पण आहे. अंदाजे एका झाडाला 5 ते 6 फळं असे आहेत. तर आता आणि मी परभणी जिल्ह्यातील शेतकऱ्याला सांगू इच्छितो की ज्याच्याकडे शेती जास्त आहे म्हणा, काही कारणास्तव काही शेतामध्ये पाणी साचते म्हणा, ती जमीन असूनसुद्धा काही कामाची नाही, तर त्या जमिनीमध्ये शेतकऱ्याने हे प्रयोग करून बघायला काही हरकत नाही. ज्यांच्याकडं पैशाची आर्थिक स्रोत जास्त आहे त्या शेतकऱ्याने ही शेती एकदा करून बघायला पाहिजे. अल्पभूधारक शेतकऱ्यांना हे खर्चा परवडत नाही. का परवडत नाही तर एकरी 5 लाख रुपये पहिल्यांदा खर्चा अल्पभूधारक शेतकरी करू शकत नाही. ज्यांच्याकडं पैसे जास्त आहेत म्हणा, शेती जास्त आहे म्हणा, त्यानं ही कराय काही हरकत नाही. आणि ह्याचा रेट ही शेतकऱ्याला 100 ते 120 रुपये ही जाग्यावरून नेण्याची रेट आहे. आणि जर तुम्ही असं किरकोळ विकलं तर तुम्ही 200 रुपये पर KG प्रमाणे विकू शकता. तर अशा प्रकारे मी लातूरून गावाकडे येताना आवर्जून थांबलो गाडी आणि हॉटेलवाल्याला दादाला विचारलं, दादा मी बागेचे थोडा व्हिडिओ घेणार आहे. तर दादा मला काय अडचण नाही, घ्या. तर आता पिकलेले फळं हे चॉकलेटी कलरचे असतात, हे वरी दिसते तुम्हाला. तर ते पिकलेलं फळ एक पण नाही आहे, सगळे कच्चे फळं आहेत. तर आता हे कच्चे फळं अजून 1 ते 1.5 अंदाजे 1-1.5 महिन्याने तयार होतील आणि हे बुडाला लावून वरी घेऊन ह्या सिमेंटाच्या पोलावर असं लटकवलेलं आहे. लटकवण्याचं कारणच एक आहे की फळाचं वजन जास्त असते, तुटू नये म्हणून ही करणं आवश्यकच आहे. ही सिमेंटाची पोलं रवूनच ही ड्रॅगन फ्रूटची शेती प्रत्येक शेतकऱ्याने केली पाहिजे, तरच ते यशस्वी व्हाल. नाहीतर तुमची बाग नुकसान होईल. मग तुम्ही म्हणणार ह्या ड्रॅगन फ्रूटच्या शेतीमध्ये म्हणजे 10 लाख गेले. फळाच्या झाडाला दोष न देता आपण नियोजनपूर्वक शेती केली तर हे फळ म्हणा कोणती वस्तू तुम्हाला धोका नाही देणार, याच्यात काही शंकाच नाही. तर बघा तुम्ही इकडं पण लाईनिंगमध्येच आहे आणि इथं सरळच लाईनिंग आहे. अंदाजे याचं अंतर मधलं बहुतेक 5-7 ते 8 फुटाचं आहे. आणि ह्याच्यामध्ये तुम्ही मूग म्हणा, उडीद म्हणा, तीळ म्हणा हे पण घेऊ शकता. आता हे सरच्या शेतामध्ये पाणी जास्त साचतंय म्हणून सरनं काही घेतलेलं नाही. तुम्ही बघू शकता आत्ता पण वावर ओलं आहे थोडं आणि सरनं ह्याला तणनाशक मारलेलं आहे, त्याच्यामुळे हे तणकट असं वाळून गेलेलं आहे. तर मी अशा प्रकारे हे व्हिडिओ आता यूट्यूब आणि फेसबुकला टाकणार आहे. बघा तुम्ही